नमस्कार. आज आपण लेक्चरमध्ये पाहणार आहोत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या काँग्रेसचं स्वरूप, तसंच तिची ध्येय आणि उद्दिष्ट. नक्की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ही संघटना कशी होती? तर बघा, हिचं स्वरूप पाहताना काँग्रेस ही राष्ट्रीय संघटना होती. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 1885 मध्ये ए.ओ. ह्यूम या इंग्रज व्यक्तीनं केली असल्यामुळं राष्ट्रीय काँग्रेस ही खऱ्या अर्थानं राष्ट्रीय नव्हती असं काही लोकांचं म्हणणं होतं. परंतु काँग्रेस ही राष्ट्रीय संघटना होती. ब्रिटिशांच्या साम्राज्याच्या संरक्षणासाठी काँग्रेसची स्थापना करण्यात आली असल्याने भारतीय लोकांच्या राजकीय स्वातंत्र्य व हक्कासाठी लढण्याचा प्रयत्न ही संघटना करणार नव्हती असं लाला लजपत राय यांनी यंग इंडिया पत्रामध्ये त्यांचे विचार मांडले होते की ही काँग्रेसची स्थापनाच मुळात ब्रिटिश साम्राज्याच्या संरक्षणासाठी झालेली आणि त्यामुळे यामध्ये भारतीय लोकांच्या राजकीय स्वातंत्र्य आणि हक्कांचा विचार करण्यात आलेला नाही किंवा त्यासाठी लढण्याचा विचार सुद्धा नाही. त्यामुळं ही संघटना ही राष्ट्रीय संघटना नाही, ही आपली संघटना नाही असं लाला लजपत राय यांनी यंग इंडियामध्ये म्हटलं होतं. लॉर्ड लिटन यांच्या काळामध्ये जी ब्रिटिश राजवटीविरुद्ध निर्माण झालेला जो असंतोष होता, हा असंतोषाचा स्फोट होऊन ब्रिटिश साम्राज्याला धोका निर्माण होऊ नये म्हणून ए.ओ. ह्यूम यांनी काँग्रेसची स्थापना केली सेफ्टी वॉल प्रमाणे असं मत मांडलं होतं विंडनबर्ग यांनी. म्हणूनच राष्ट्रीय काँग्रेस ही बाहेरची संघटना आहे. या संघटनेत भारतीय हिताला स्थान नाही किंवा जे हित असेल ते एकदम गौण प्रमाणात आहे. त्यामुळे ही संघटना राष्ट्रीय संघटना नाही असं लाला लजपत राय यांचं मत होतं. तसंच परंतु जरी या संघटनेची स्थापना बाहेरच्या लोकांनी किंवा भारतीय बाहेरच्या व्यक्तीने केली असली तरी ही अराष्ट्रीय संघटना नव्हती. कारण जर त्या काळात आपण परिस्थिती पाहिली तर भारतीयांनी एखादी जर राजकीय संघटना स्थापन केली असती तर तिचं अस्तित्व ब्रिटिशांच्या या प्रतिगामी धोरणामुळे नामशेष झालं असतं किंवा ब्रिटिश सरकारनं तिचं अस्तित्व टिकूच दिलं नसतं. ती संघटना फुलू दिली नसती, ती मोठी होऊ दिली नसती. काँग्रेसचा निर्माता जरी इंग्रज नसता तर लगेच त्या संघटनेचा नाश करण्यासाठी इंग्रज सरकार पुढे आलं असतं. पण ही संघटना स्थापन केली एका इंग्रज माणसानं, त्यामुळे सरकारनं हिला जरा अभय दिलं हे आपल्याला दिसून येतं. जर एखाद्या भारतीयानं अशी मोठी संघटना स्थापन करण्याचा प्रयत्न केला असता तर या प्रतिगामी ब्रिटिश सरकारनं त्यावेळेस त्या संघटनेचा नाश केला असता, हेही आपल्याला समजून घ्यावं लागेल. राष्ट्रीय काँग्रेसनं राजकीय, सामाजिक, आर्थिक सुधारणांची मागणी सरकारकडे केली तेव्हा सरकारच्या डोळ्यात ती सलू लागली. जेव्हा राष्ट्रीय काँग्रेसनं सामाजिक, राजकीय, आर्थिक अशा सुधारणा सरकारनं कराव्यात असं जेव्हा मागणी नंतर होऊ लागली त्यावेळी सरकारला काँग्रेस आणि सरकार यांच्यामध्ये वाद सुरू झाले. म्हणून काँग्रेसपासून मुसलमानांना दूर ठेवण्याचा प्रयत्न इंग्रजांनी नंतर सुरू केला. आपली सत्ता टिकवण्यासाठी इंग्रजांनी शेवटी फोडा आणि झोडा ह्या नीतीचा अवलंब केलेला आपल्याला दिसून येतो. याचाच अर्थ की नंतर ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ही संघटना पूर्णपणे भारतीय आणि तिचं स्वरूप हळूहळू राष्ट्रीय होत गेलेलं आपल्याला दिसून येतं. तसंच काँग्रेसचे सदस्य हे सुरुवातीपासूनच विविध धर्माचे, जातीचे आणि प्रांताचे होते. काँग्रेसमध्ये विशिष्ट धर्माचे आणि विशिष्ट जातीचे सदस्य असावेत असं काही नव्हतं. विविध धर्माचे, जातीचे, पंथाचे सदस्य हे काँग्रेसमध्ये होते. कोणत्याही विशिष्ट जाती किंवा धर्माचं नेतृत्व सुद्धा काँग्रेस करत नव्हती. त्यामुळं ही संघटना राष्ट्रीय दृष्टिकोनातूनच कार्य करत होती असं शेवटी आपण म्हणू शकतो. सामान्य जनतेची संघटना नव्हती. राष्ट्रीय काँग्रेस जरी विविध धर्माचे, विविध प्रांतांचे असतील, तिला राष्ट्रीय स्वरूप जरी असलं तरी सामान्य जनतेचा सहभाग या संघटनेत खूप कमी होता सुरुवातीपासून. कारण ज्यावेळेस काँग्रेस स्थापन झाली तेव्हा त्यामध्ये शेतकरी, मजूर, कारागीर या लोकांचा सहभागच नव्हता. याउलट या काँग्रेसमध्ये कोण होतं तर उच्च आणि मध्यम वर्गातील सुशिक्षित लोकांचा यामध्ये अधिक भाग नव्हता. त्यामुळे सामान्य लोक यांचा सहभाग काँग्रेसमध्ये पहिल्या काळात आपल्याला दिसून येत नाही. याच्यामध्ये कोण होतं तर वकील, व्यापारी, बुद्धिजीवी वर्ग, डॉक्टर, पत्रकार
यांचाच समावेश ह्या काँग्रेसमध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. तसंच काँग्रेस क्रांतिकारी संघटना नव्हती. हो, नव्हतीच. काँग्रेस ही क्रांतिकारी संघटना नव्हती. का तर काँग्रेसचं स्वरूपच क्रांतिकारी नव्हतं आणि त्याच्यामध्ये त्याचं स्वरूप ही सनदशीर मार्गानं काम करण्याचं स्वरूप होतं आणि त्याच्यावरच ह्या काँग्रेसचा विश्वास होता, तेथील नेत्यांचा विश्वास होता आणि त्यासाठीच ही स्थापन केली होती. वैधानिक मार्गाने मागण्या मान्य करणे, ते सादर करणे, सुधारणा करतील तेवढ्याच स्वीकारणे, सरकार जेवढ्या सुधारणा करतील तेवढंच स्वीकारणं, ब्रिटिशांना दुखवायचं नाही, त्यांचा असा आग्रहच या काँग्रेस पुढाऱ्यांचा होता. सरकारने थोड्या जरी सुधारणा केल्या तरी काँग्रेस आनंद मानायची, पुढारी आनंद मानायचे. त्यामुळे स्वराज्याची कल्पना त्यांच्या मनात कधी आली नाही काँग्रेसची. ब्रिटिशांच्या न्यायप्रियतेवर आणि त्या नेत्यांच्या दृढ विश्वास होता. काँग्रेसचा दृढ विश्वास कोणा होता? तर ब्रिटिशांच्या न्यायप्रियतेवर या काँग्रेसमधील प्रथम जे नेते होते काँग्रेसचे त्यांचा विश्वास होता. त्यामुळे सरकारविरोधी कधीच क्रांतिकारी मार्गाचा अवलंब काँग्रेसनं केलेला आपल्याला या काळात दिसून येत नाही. प्रारंभीच्या काळात सर्व सूत्र ही काँग्रेसमधल्या उदार मतवादी नेत्यांच्यात होती आणि त्यांचा विश्वास ब्रिटिशांच्या न्यायप्रियतेवर होता. त्यामुळे काँग्रेस ही क्रांतिकारी संघटना होती, ती सनदशीर मार्गानं काम करणारी संघटना होती. आता काँग्रेसची ध्येय आणि उद्दिष्ट 28 डिसेंबर 1885 मध्ये काँग्रेसचं पहिलं अधिवेशन मुंबईला पार पडलं आणि काँग्रेस स्थापन झाले 28 डिसेंबर 1885. विविध प्रांतांचं मिळून यामध्ये 72 प्रतिनिधी सामील झाले होते. पहिल्या अधिवेशनाला 28 डिसेंबर 1885 72 प्रतिनिधी अधिवेशन हजर होते. त्यामध्ये 2 मुस्लिम प्रतिनिधी होते, ते म्हणजे R.M. सयानी आणि A.M. धरमसी हे 2 मुस्लिम प्रतिनिधी उपस्थित होते. अधिवेशनाचे अध्यक्ष होते उमेशचंद्र बॅनर्जी आणि सचिव होते A.O. ह्यूम. आणि या उमेशचंद्र बॅनर्जी व अध्यक्ष तसंच सचिव A.O. ह्यूम यांनी भाषण करताना काही काँग्रेसची ध्येय आणि उद्दिष्ट सांगितली. त्यावेळेस 28 डिसेंबर 1885 मध्ये अध्यक्ष उमेशचंद्र बॅनर्जी, सचिव A.O. ह्यूम, मुस्लिम प्रतिनिधी 2 होते, एकूण प्रतिनिधी 52 होते. उद्दिष्ट काय सांगितलं? देशाच्या विविध प्रांतात वास्तव्य करणारे लोकांना देशहितासाठी कार्यासाठी एकत्रित करणं आणि त्यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध वाढवण्याचा प्रयत्न करणे. देशातील जातीय, धार्मिक, वांशिक भेदभाव दूर करण्याचा प्रयत्न करून देशातील सर्व नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता वाढवण्यासाठी प्रयत्न करणं. तसंच देशप्रेमी नागरिकांना देशहिताच्या कार्यासाठी उत्तेजन देणं, प्रेरणा देणं. आवश्यकता वाटेल तेव्हा महत्त्वाच्या कोणत्याही सामाजिक प्रश्नावर देशातील तज्ज्ञ लोकांशी विचारविनिमय करणं. राजकीय कार्य यशस्वी पार पाडण्यासाठी देशाच्या दृष्टीनं आवश्यक असलेल्या साधनांचा आणि मार्गांचा शोध घेणं. भविष्यातील काँग्रेसच्या हाती घ्यावयाच्या कार्यक्रमाचा विचारविनिमय करणं. तसेच आपल्या मागण्या ह्या सनदशीर मार्गानं सरकारपुढे मांडणं आणि सरकार मान्य करील तेवढ्याच मागण्यांवर समाधान मानणं. इंग्रज लोकांच्या न्यायप्रियतेवर विश्वास ठेवून अर्ज, विनंत्या, शिष्टमंडळी या मार्गाने आपल्या मागण्या सादर करणं, याला मवाळ गट असं म्हटलं जातं. देशाची आर्थिक पिळवणूक थांबवणं, देशात स्वराज्य संस्था स्थापन करणं, तसंच आफ्रिकेतील भारतीय लोकांना समतेची वागणूक देणं यासाठी प्रयत्न करणं. आफ्रिकेतील जे भारतीय लोक होते त्यांना समतेची वागणूक देण्यासाठी प्रयत्न करायचे. लॉर्ड रिपनने सुरू केलेले जे धोरण त्याला पाठिंबा देणं, देशाच्या विकासासाठी प्रयत्न करणं, त्यासाठी ब्रिटिश शासनाशी एकनिष्ठ राहून शेवटी सरकारला मदत करणं, अशी हे ध्येय आणि उद्दिष्ट ह्या प्रथम स्थापन झालेल्या काँग्रेसची होती. यामध्ये जहाल गट, मवाळ गट, आपण प्रथमतः मवाळ गट, तर जहाल गट आणि नंतर गांधी युग अशानुसार काँग्रेसचा विकास होत गेलेला आपल्याला दिसून येतो. धन्यवाद.